आखातातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आहे। ब्रिटनने आपले हवाई तळ अमेरिकेसाठी खुले केले आहेत। इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला ब्रिटिश हवाई तळ वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे। ब्रिटिश हवाई तळ अमेरिकेला दिल्यामुळे इराण संतप्त झालाय। सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे। गेल्या 24 तासात सोन्या चांदीच्या दरात 4,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,000 रुपयांची घसरण पाहायला मिळते। जळगावच्या सुवर्णनगरीत काल सोन्याचे दर जीएसटी शिवाय 1,48,000 होते, त्यात 4,000ची घसरण झाली, ते 1,44,000वर गेले। तर चांदीच्या दरात 6,000 रुपये घसरण पाहायला मिळते। चांदीचा दर 2,36,000 वरून 2,30,000 झालाय। युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोनं चांदीच्या दरामध्ये आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यावसायिक व्यक्त करतात। हो, पण आज कमी झालेले आहे, त्याच्यामुळे आम्ही घ्यायला आलो सोनं आणि हो, थोडं आनंद वाटला म्हणून आम्ही घ्यायला आलो। मुलीच्या लग्नासाठी ना सोनं खरेदी करण्यासाठी आलेलो होतो। बजेट कोलमडणार होतं, पण भाव कमी झाल्यामुळे ते आता होणार नाही। खूप बरं वाटलं, आनंद वाटला भाव कमी झाल्यामुळे। भाव खरंच कमालीचे कमी झालेले आहेत। महिलांना तर आनंदच आहे भाव कमी झाल्यामुळे। गर्दी पण वाढलेली आहे आणि भविष्यामध्ये सोन्याचे भावही आपल्याला गरजेनुसार सोनंही आपल्याला। आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर।